नमस्कार, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर आज आहे होळी, तर होळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर सडा रांगोळी झालेला आहे आणि आता घेणार आहे मी चहा। तर या तुम्ही पण चहा प्यायला। सकाळी चहा घेतल्याशिवाय आपल्याला काम म्हणजे काय करायची हे समजत नाही। सकाळी अगोदर मी कोमट पाणी घेतलेलं आहे, त्याच्या अर्धा तासानंतर मी चहा घेते। तर अभय उठलेला नाही आहे आणखी, आम्ही दोघं जण आता चहा घेणार आहोत। आणि आज होळी म्हटल्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक तर होणारच। आणि पुरणपोळी आजच्या होळीच्या दिवशी का बनवली जाते ते पण सांगणार आहे। तर त्याच्या अगोदर मी देवांची पूजा पण करून घेतलेली आहे आणि बाकीचे सगळे कामं झालेली आहेत। होळीला पुरणपोळीच का बनवली जाते, तर पुरणपोळीसाठी जे लागणारे साहित्य आहे जसं चणा डाळ, गहू, तसंच गूळ म्हणजे ऊसापासून बनतो। तर हे सगळं काही साहित्य आणि शेतातून येणारे जे उत्पन्न आहे ना, गहू, ऊस किंवा हरभरा, ते याच दिवसामध्येच काढलं जातं। आणि त्याचंच एक विशेष नवीन येणारं जे आपलं धान्य आहे, तर त्याच धान्यापासून नैवेद्य बनवलेला किंवा त्याच साहित्यापासून नैवेद्य बनवायचा असतो, म्हणून होळीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवला जातो। इथं माझी आमटी पण झालेली आहे, जी कटाची म्हणतो आपण, विशेष अशी केली जाते। त्याबरोबरच पापडी पण तळलेली आहे आणि आता भजी तळून घेत आहे आणि छान असे गुलाबी झालेले आहेत, पाहू शकता। आणि आता भजी तळून घेतलेले आहेत आणि हा पहिला रस आहे। तर आंबे आणलेले होते, मग आज पहिला रस बनवलेला आहे होळीच्या दिवशी। मग सगळं काही स्वयंपाक झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि नैवेद्य दाखवल्यानंतर आता होळीची पण पूजा करणार आहे। तर होळी हा सण हिवाळा संपल्यानंतर वसंत ऋतूचं आगमन होतं, त्यावेळेस आपण साजरा करतो। आणि या होळी सणाचा उद्देश काय आहे, संदेश काय आहे, तर आपल्याला एक नवी सुरुवात करण्याचा संदेश देतो। जीवनातील आपल्या नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक भावना, दुष्ट प्रवृत्ती, वाईट विचार, अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागचा उद्देश असतो। आणि बघायला गेलं तर होळी हा सण आनंद आणि उत्साह साजरी करण्याची एक संधी देतो। तसेच लोकांना आपल्या दैनंदिन जीवनामधील जे ताण तणाव चिंता असतात ते विसरतो आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आपल्या मनातील निगेटिव्हिटी पूर्णतः काढून टाकून असं ज्या वाईट आहेत आपल्या मनातील किंवा आजूबाजूच्या ज्या शक्ती आहेत त्या सगळ्या निघून जाऊ दे, अशा प्रकारची आपण भावनेनं आणि पॉझिटिव्ह एनर्जीने पूजा करतो। तर इथं मी पूजा करायला आलेली आहे। तर आमच्या घराच्या बाजूलाच एक मोठी होळी होते, तर तिथंच मी पूजा करते। गावाकडे कसं 5 गौऱ्याची मांडून प्रत्येकजण आपापल्या दारामध्ये होळीची पूजा करतो, तर इथं मुंबईमध्ये इथं आमच्या घराच्या जवळ जी मोठी होळी आहे तर तिथं पूजा करते आणि नैवेद्य वगैरे तिथं दाखवला। अभय आलेला आहे, मिस्टर पण आलेले आहेत आणि प्रिया नाही आहे, तर पुढच्या वर्षी होळीला प्रिया नक्कीच असेल असं अपेक्षा आहे। तर तिची तर नेहमीच प्रत्येक सणाला आठवण येते। आणि इथं पूजा वगैरे झालेली आहे आणि आरती ते केली, मी लावून नेलेली होती आणि पाहू शकता। तर अशा प्रकारे इथं होळीचा सण साजरा केला जातो। मुंबईमध्ये मला वाटतं ही माझी 5वी होळी आहे। कमी जास्त थोड्याफार वेगळ्या फरकाने सगळीकडे सण तसेच साजरे केले जातात आणि आपण आपली संस्कृती जपतो आणि सणवार सगळे उत्साहात साजरे करतो आणि कशाही पद्धतीने अगदी छोट्या मोठ्या कशाही स्वरूपात करतो, पण मनामध्ये आनंद आणि भाव तो तेवढाच असतो सगळ्यांचाच। आणि अशा प्रकारचा होळीचा सण आम्ही साजरा केला। आमची पूजा झालेली आहे आणि होळीमध्ये या दिवशी विशेष करून म्हणजे हे खोबरं भाजलेलं खाल्लं जातं, कारण होळीमध्ये भाजलेलं खोबरं खाल्लं ना तर आपले दात असे पक्के होतात असं म्हणतात, म्हणून आम्ही पण भाजून आणलेलं होतं। आणि आता मस्त अशी पुरणपोळीचं जेवण आम्ही करणार आहोत। तर बघ पाहू शकता मस्त असं सगळं काही झालेलं आहे आणि आता चला या तुम्ही पण जेवायला। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला छोटासा कसा वाटला ते पण नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर करा आणि पुन्हा भेटते एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद। धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला।